नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत मिक्स डाळीचं वरण. तर त्यासाठी मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ मी छिलट्याची घेतलेली आहे. तर बघू शकता मी अर्धी वाटी ह्या वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. त्यासोबत आपल्याला अर्धी वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे. आणि मी इथे उडदाच्या डाळीचा तो चुरा असतो कणा, तो घेतलेला माझ्याकडे होता, तर तो घेऊन घेतला मी. उडदाच्या डाळीने पण वरण छान लागत असते. तसं मिक्स डाळ असली की वरण उत्तमच होतो. तर मी ह्या सगळ्या डाळी घेतलेल्या आहे आणि आता हे आपल्याला चांगल्या धुवून घ्यायच्या स्वच्छ पाण्याने. तर मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता चांगलं एक दोन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे. तर आपल्या डाळी चांगल्या धुवून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक मोठा टमाटर टाकून घ्यायचा आहे. टमाटर टाकला की आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं डाळ शिजायला पाणी लागेल तेवढं पाणी टाकून घ्या तुम्ही आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने नाही तर चम्मचने तुम्ही मिक्स करून घ्या. बघू शकता. तर मी आता याच्यानंतर एक ते अर्धा चम्मच लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे डाळ. आणि त्याच्यासोबतच मग मी म्हटलं डाळच लावण्यापेक्षा मी म्हटलं सोबतच भातही लावून घ्यावा. तर आता आपला वरण भाताचा कुकर आपण लावून घेणार आहोत. तर बघू शकता मला वाटलं की थोडंसं पाणी कमी होतं याच्यात, तर मी वरून थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता भात पण याच्यामध्ये ठेवून देणार आहे. आणि वरून एक प्लेट झाकून घ्यायची आहे. आणि प्लेट झाकून घेतल्यानंतर आता आपल्याला हे कुकर बंद करून आपल्याला गॅसवर लावून द्यायचं आहे. तर आता याच्यानंतर आपल्याला डाळीची फोडणी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमच तेल घेतलेलं आहे आणि ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग पावडर घालून घ्यायची आहे. हिंग पावडर छान थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरा घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता याच्यामध्ये मी जिरा टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी मोहरी, ती पण छान तडतडू द्यायची आहे. जिरा मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या मी चांगल्या बारीक चिरून टाकलेल्या आहे. आता याच्यानंतर आपल्याला मस्त गोडलिंबाचा पाला टाकून घ्यायचा आहे. चांगल्या 2 हिरव्या कंच गोडलिंबाच्या पाले मी टाकून घेतलेले आहे. याने चव खूप छान लागत असते. त्याच्यानंतर मी 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट घालून झाल्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तुम्ही आपल्या अंदाजानुसार मीठ घालू शकता. त्याच्यानंतर 1 चम्मच मी हळद पावडर घातलेला आहे आणि धनिया पावडर 1 चम्मच घातलेला आहे. आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मिक्स डाळीचं वरण करतो त्याच्यासोबत साधं तुरीच्या डाळीचं वरण पण चांगलं होते. पण मिक्स डाळीचं वरण केलं की छान आपल्याला प्रोटीन पण मिळत असतो आणि खायला पण एक नंबर असं सुंदर लागते. तर त्याच्यासोबत मी आता 2 टमाटर मोठेवाले छान चिरून घेतले बारीक आणि ते टाकून घेतले आणि थोडासा सांबार पण चांगला चिरून टाकून घेतलेला आहे. आता हे आपल्याला फोडणी अंदाजे 5-1 मिनटं कमी गॅसवर होऊ द्यायची आहे. चांगली चटणी शिजू द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण आपला कुकर झालेला आहे, डाळ शिजली की छान रईनी वरण छान घोटून घ्यायचं आणि आपल्याला याच्यामध्ये वरणात टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने वरण करतात, कसं वरण करतात तर मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग बघा आपली चटणी छान झालेली आहे. याच्यानंतर मी वरण चांगलं घोटून घेतलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये काढून. तर बघू शकता छान मी रईनी हे वरण चांगलं घोटून घेतलेलं आहे. मस्त वरण शिजलेलं आहे आपलं छान आणि सुवास पण मस्त येत आहे. मिक्स डाळीचं वरण असल्यामुळे एक नंबर टेस्टी असं वरण होत असते. बघू शकता तुम्ही. तर आता आपली फोडणी पण मस्त रेडी आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण छान वरण केलेलं होतं, शिजवलेलं होतं, ते आता याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे. तर आता हे वरण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. उडदाच्या डाळीने खूप छान चव लागत असते. कोणी नुसत्या उडदाच्या डाळीचं वरण करत असतात, पण त्याच्यात तुम्ही मिक्स डाळ घातली तर अजून छान होते. तर आता हे आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि एकजीव असं करून घ्यायचं आहे. तर बघा आपलं
वरण आता छान मिक्स होत आहे आणि आता आपल्याला अंदाजे 5 ते 10 मिनटं छान याला एक उकळी येऊ द्यायची, वाफ येऊ द्यायची. वरण तर आपल्या अगोदरच शिजलेलं आहे, पण तिखट मीठमध्ये थोडंसं शिजलं की वरण अजून खूप छान टेस्टी लागतो. तुम्हाला जर आंबट कमीपणा वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडर पण घालू शकता, नाहीतर थोडंसं चिंचेचं पाणी करून ते घालू शकता. माझ्याकडे वरण जास्त आंबट चालत नाही, त्याच्यामुळे मी ते दोन्ही पण अवॉइड केलेले आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका. तर बघा आपलं वरण एक नंबर असं तयार आहे. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. बाय बाय.